काही नेम नाही रे रामू. जेव्हा तू माझ्या मुलाचा सांभाळ करणार ना रामू, करणार ना रे तू माझ्या मुलाचा सांभाळ. अरे असा खूप आग चिरकत आहे रे, खूप आग चिरक होत आहे. मला मला सहन नाही होत रे रामू. मी मार्टिन बाईला बोलावते. अरे माझा अपघात वगैरे नाही रे, माझा अपघात झाला नसून अरे मला सापाने दंश केलाय रे. मी खूप दूर पर्यंत पडत गेलोय, तरी तो माझ्या पाठीमागे पुन्हा धावून 2-3 धक्क्याने मला दंश केलाय रे. रामू, हे रामू, अरे माझ्या गळा कसा कोरडा पडत चाललाय रे. वाचवा हे मला कुणी वाचवा. तुम्हाला काय होणार आहे रामू? बाय बाय. हे सगळं काय घडलं तर तू कुठे गेला होतास? बोल ना. मालकीनबाई, मी सुद्धा शेतावरच होते, पण मी दुसऱ्या बाजूला आला. दुसऱ्या बाजूला मालकाने सापाने दंश केला, तसा मी धावत सुटलोय. पाहता तर मालक खाली कोसळले होते. तसंच त्यांना उचलले आणि घराला आणले. रामू, हे रामू, अरे काय झालं रामू, तो बस. नसीबात माझ्या, नसीबात माझ्या, नसीबात माझ्या बाबा काय लिहिले बाबा तुझ्या डायरी काय बाबा बाबा तुझ्या डायरी काय बाबा.
मालकीनबाई, मी कालच ऐकले एक साधू संतांचा मठ आहे म्हणून. तिथं त्यांच्या मठावर कामाची औषध देतात आणि मालकांना घेऊन जाऊ आराम घडू शकतोय. मालकीनबाई, हिम्मत सोडू नका. हे राधा, अरे अरे उगीच कशाला एवढी धावपळ करताय रे? नाही रे रामो, नाही. अरे आता माझ्या वाचणं शक्य नाही रे. असं बोलू नका तुम्ही. तुम्हाला काय होणार नाही. काय होणार नाही. तेव्हा राधा, अगं मला कुठं कुठं येऊ नका गं. आणि होय रे, माझ्यासाठी तुम्ही उगीच त्रास घेऊ नका रे. घेऊ नका. अरे मी माझ्या घरीच माझ्या व्यवस्थित आहे. तुम्ही सोडू नका ना. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आपले लेकरं सुद्धा आहेत, रामू सुद्धा आहे. तुम्ही लवकरात लवकर बरे होणार. काही होणार नाही तुम्हाला, काही होणार नाही. रामू तू जा आणि त्या मोठ्या बाबांकडे घेऊन जा पटकन. या दुनियेची रीत निराळी, माणसाचा प्यारा सागर पोळी, दुनियावरी जगणार